नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती नवीन अपडेट. तर पहा मित्रांनो, पोलीस भरतीच्या ग्राउंडची जे मित्रांनो पत्रक आलेले आहे. ठीक आहे. तर 10 जूनपासून मित्रांनो ग्राउंडला सुरुवात होत आहे पोलीस भरतीच्या. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर जवळपास 5 ते 6 जिल्ह्याचे जे मित्रांनो ग्राउंडचे पत्रक या ठिकाणी आलेले आहे. तर ते संपूर्ण पत्रक मी तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणत्या जिल्ह्याचे आले आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात आधी तुम्ही हे अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 6 जूनपासून मैदानी चाचणी आणि 30 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होणार आहे. ऑक्टोबर अखेर उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मैदानी प्रमाणीकरणाचे पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस बल या घटकातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-23 येत्या 6 जून 2024 रोजी सुरू होत आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यात लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. जवळपास 30 ऑगस्ट पूर्वी पोलीस भरतीची प्रक्रिया संपवण्याचे गृह विभागाचे नियोजन आहे. ऑक्टोबर महिन्याअखेर पोलीस भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. दरम्यान सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणीसाठी 5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे व गोळाफेक यासाठी शहरात 4 मैदाने तयार करण्यात आली आहेत. ही मैदाने प्रमाणित करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता ग्राउंड जे मित्रांनो बनणे चालू आहे या ठिकाणी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस 2022-23 हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर या ठिकाणी जे ग्राउंड आहे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो बघू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई बॅट्समन चालक यांची भरती प्रक्रिया दिनांक 10 जून 2024 पासून प्रस्तावित असल्याचे माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सूचना प्राप्त झालेल्या आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सदर भरती प्रक्रियेची पूर्वतयारी व नियोजन करण्याकरिता शनिवारी दिनांक 1 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता माननीय पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी खालील नमूद पोलीस अधिकारी यांनी सदर बैठकीत उपस्थित राहावे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 जालना सशस्त्र पोलीस भरती 2022-23 बंदोबस्तबाबत उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 3 जालना सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2022-23 दिनांक 6 जून 2024 पासून कवायत मैदानाजवळील रोडवर वाहतूक नियंत्रण न्हावा नाका येथे व 5 किलोमीटर चाचणी खरपुडी ते भाटेपुरी रोडवर घ्यावयाची असल्याचे कळविले. वरून खरपुडी ते भाटेपुरी रोड व वाहतूक नियंत्रण करणे कामी वाहतूक शाखेची पोलीस अधिकारी अंमलबजावणी यांचा परीक्षा संपेपर्यंत पोलीस बंदोबस्त मिळण्याबाबत विनंती केली आहे. तरी दिनांक 6 जून 2024 पासून ते पोलीस भरती प्रक्रिया पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सदर बाजार जालना व तालुका जालना यांनी योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमावा. जीप पेट्रोलियम ठेवावी. तसेच प्रभारी अधिकारी शहर वाहतूक शाखा व जिल्हा वाहतूक शाखा. ठीक आहे. त्यानंतर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2022-23 साठी पोलीस शिपाई यांची खालीलप्रमाणे 32 पदांसाठी जाहिरात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दिनांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र शासन. त्याचबरोबर शारीरिक चाचणी दिनांक 10 जून 2024 पासून कवायत मैदान पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकदा प्रमाणात उमेदवारांची निवड करून त्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. माननीय पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पोलीस शिपाई भरती 2022-23 साठी उमेदवारांसाठी सूचना. त्याचबरोबर तुम्ही लातूर जिल्हा पोलीसचं बघू शकता. सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना कळविण्यात येते की या घटकातील पोलीस भरती प्रक्रिया दिनांक 10 जून 2024 पासून प्रत्यक्षात सुरू होणार आहे. ठीक आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा